नमस्कार मित्रांनो, मी आहे पूजा आणि तुमचं माय फर्स्ट ब्लॉगमध्ये स्वागत आहे। गेल्या काही दिवसापासून मला यूट्यूब चॅनल सुरू करायची इच्छा होती, पण मनात खूप सारे प्रश्न होते। मला जमेल का, मी करू शकते का, एडिटिंग जमेल का, बोलता येईल का, कॅमेरा फेस करता येईल का, असे खूप सारे प्रश्न होते। पण त्यातूनच एक असाही विचार आला, करून तर पाहूया, करायला काय हरकत आहे। जमलं तर छानच आहे, नाही तर अनुभव तर मिळेलच आहे। कुठलीही गोष्ट वाया तर जात नाही मित्रांनो, प्रत्येक गोष्ट तर आपल्याला काही ना काही शिकायला मिळते, ते कुठे ना कुठे आपल्याला कामात तर नक्कीच येतं। तर हाच विचार करून मी माझा आजचा ब्लॉग शूट करत आहे। आणि काही चुकलं तर माफ करा, समजून घ्या, जशी आपली मराठी म्हण आहे, जे चुकतं तोच शिकतो म्हणून। तर चला तर मग आजचा पहिला ब्लॉग शूट करूयात। आज इथं व्हिडिओ शूट करण्याचे दोन कारण आहेत। त्यातलं एक कारण म्हणजे हे केशवतीर्थ, देवाधिदेव महादेव, आपल्या सर्वांचे आराध्य, त्यांचे दर्शन करून आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करावी अशीच माझी इच्छा होती। ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बन्धना मृत्युमोक्षये मामृतात्। तर मग सांगितल्याप्रमाणे त्यातलं दुसरं कारण म्हणजे आहे माझा 2 वर्षाचा मुलगा वेदांत, ज्यालाही महादेवाचे दर्शन घ्यायला खूप आवडतं। त्यालाही माझ्यासारखीच महादेवाची खूप आवड आहे। आणि त्यात दुधात साखर म्हणजे मोकळी जागा आणि मोकळं रान, मस्त फिरायला भेटतं, खेळायला भेटतं, इकडून तिकडं मोकळ्या पटांगणात मस्त पळता येतं। त्याला त्याचा खूप जास्त आनंद होतो। त्याला गंगामाई घाट, प्रवरा नदीच्या काठावर असलेला हा घाट गेले कित्येक वर्ष जसून तसाच आहे। काळानुसार इथे अनेक सुधारणा झाल्यात। स्वच्छ सुंदर परिसर, लोकांना बसण्यासाठी जागा, निखळ वाहणारं पाणी आणि येथील शांतता मनाला काहीशी भारावून टाकते। हिरवागार निसर्ग आणि पक्ष्यांचा गोड आवाज मनाला विलक्षण आनंद देऊन जातो। सकाळी सकाळी खूप लोक मॉर्निंग वॉकसाठी येथे येतात। या घाटावर अनेक मंदिरं आहेत, महादेव मंदिर, विठ्ठल मंदिर, मारुती मंदिर, गणपती मंदिर, दत्त मंदिर, अशी अनेक मंदिरं आहेत। आपण पुन्हा कधीतरी आलो तर नक्की इथे भेट देऊ।